हॅलो, गुड मॉर्निंग. तर इडली डोशाचं बॅटर भिजत घातलं की 2 दिवसाचं नाश्त्याचं टेन्शन नसतं. एक दिवशी मस्त इडली बनायची आणि दुसऱ्या दिवशी डोसे बनवायचे. असंच प्लॅन मी यावेळी देखील केलेलं होतं. एका दिवशी इडली बनवली, जो की व्लॉग तुम्ही बघितलायच, आणि आज मी डोसे बनवणार आहे. तर सगळ्यात आधी बॅटर बाहेर काढून ठेवलं फ्रीजमधून. जवळपास 1 तास तरी बाहेर नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलं. त्यानंतर बटाटे शिजत घातले आणि इथं मी भाजी बनवायला घेतली आहे. तर आमच्याकडे हिरव्या मिरचीची भाजी खात नाहीत. घाटी मसाला वापरूनच सगळ्यांना भाजी लागते, म्हणून मी त्या पद्धतीचीच भाजी बनवून घेतली आणि खरंच छान लागते ही भाजी डोशांसोबत. त्यानंतर मग सगळे एकदमच उठतात आणि उठल्यावर सगळ्यांना डोसे गरमागरम हवे असतात, म्हणून मी गरमागरमच करायचे ठेवलेले होते. त्यामुळे दोन्हीकडे 2 तवे ठेवले आणि मस्त डोसे देखील आज येत होते, त्यामुळं करायला देखील मजा येत होती. सगळ्यांना मस्त गरमागरम नाश्ता सर्व केला. सोबतच टमाट्याची चटणी देखील बनवलेली होती आणि मी सुद्धा मस्त असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर आम्हाला इव्हनिंगला जायचं होतं थोडंफार बाहेर. भाज्या वगैरे सगळंच संपलेल्या होत्या आणि आमच्या गावामध्ये देखील मार्केट असतं, म्हणून मी आणि नवरोबा तिथेच चाललेलो होतो. आणि गावामध्ये मार्केट छोटंच असतं, पण भाज्या खूप जास्त फ्रेश असतात. शेतकरीच असतात शक्यतो सगळे, आणि मस्त हिरव्यागार भाज्या भेटल्या आज. त्यानंतर आमच्या इथं आहे मंदिर बिरोबाचं, तिथेच नमस्कार करण्यासाठी गेलेलो होतो. तर आमच्या दिरांनी गाडी घेतलेली आहे आणि गाडी वगैरे नवीन काय घेतलं की मंदिरामध्ये सगळ्यात आधी इथं पूजा केली जाते, अशी आमच्या गावामध्ये मान्यता आहे. आणि आम्ही देखील आमच्या नवीन गाडीची पूजा अशीच केलेली होती. त्यानंतर येता येता मस्त सगळ्यांसाठी वडापाव घेऊन आलो. आणि नील तर आवडीने खातो वडापाव, पण अन्वीला कधी आवडत नाही, पण आज ती देखील आवडीने खातं ते मस्त. सगळ्यांना कांदा भजी आणि वडापाव सर्व केले आणि मी देखील खाल्ला. चला भेटूयात उद्या.